भल्या पहाटे ऊसतोड कामगाराच्या वाहनाला अपघात, मजूर गंभीर जखमी। चाळीसगाव इथं दिनांक 5 मे रोजी सकाळी साधारण 4 वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव MIDC परिसरात हॉटेल जिवाळा समोर बोलेरो पिकअप क्रमांक MH46ZF1711 ही नगर येथून सेंधवा मध्य प्रदेशकडे ऊसतोड कामगारांना घेऊन जात असताना पलटी होऊन गंभीर अपघात झाला। या अपघातात एकूण 24 ऊसतोड कामगार प्रवास करत होते। यापैकी 15 कामगार जखमी झाले असून अपघातात 5 महिला आणि 10 पुरुष जखमी झाले असून तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। काही जखमींना ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव इथं प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले। यात प्रिया सोलंकी वय वर्ष 24, नानी जातवा वय वर्ष 30, शांतीलाल पांगिले सैलानी वय वर्ष 35, पप्पू हिलालाल सोलंकी वय वर्ष 19, संतोष बळीराम सोलंकी वय वर्ष 21, सरीबाई सैलानी वय वर्ष 35 सर्व राहणार सेंधवा मध्य प्रदेश, तर काही कृष्णा हॉस्पिटल येथून उपचार न घेता सेंधवा शासकीय रुग्णालयात रवाना झालेत। राकेश रघुनाथ सोलंकी वय वर्ष 17, लालबाई बलराम सोलंकी वय वर्ष 25, चिमा पटेल वय वर्ष 30, सुरेश सोलंकी वय वर्ष 27, बलराम सोलंकी वय वर्ष 30, संगीता बलराम सोलंकी वय वर्ष 28, दिनेश सुरेश सोलंकी वय वर्ष 30, हिरालाल सोलंकी वय वर्ष 25, संतोष हुडवे वय वर्ष 20 सर्व राहणार सेंधवा मध्य प्रदेश। अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे नाईट स्टाफ तसेच हायवे ट्रॅफिक यांसह घटनास्थळी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात रवाना केले। घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश पाटील, अजय पाटील, DHC नितीश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल केतन सूर्यवंशी, राहुल पवार, राहुल नारेकर यांनी जखमींना मदत करत अपघातग्रस्त वाहन बाजूला करून सुरळीत सुरू करण्यात आले असून परिस्थिती शांत आहे। पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे असं किरण कुमार कबाडी यांनी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांनी कळवले।